So now let's see third problem. Find the points on x-axis which is equidistant from points A and B. तर आपल्याला इथे दोन पॉइंट दिलेले आहेत A आणि B आणि आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे जो दोन्ही पासून सारख्या अंतरावर आहे. आता तो सारख्या अंतरावर असणारा पॉइंट कसा शोधायचा? त्याचे कोऑर्डिनेट्स पण आपल्याला माहित नाही. तर तेच आपल्याला फाइंड आउट करायचंय की तो कोणता कोऑर्डिनेट असणार आहे. आणि मेन म्हणजे बघा इथे क्वेश्चन काय दिला नीट वाचा. फाइंड द पॉइंट्स ऑन एक्स ऍक्सिस म्हटलंय. मग एक्स ऍक्सिस म्हटल्यावर काय असणार आहे? पॉइंट कन्सिडर कोणते करायचे? फक्त एक्स ऍक्सिस वरचे. म्हणून आता इथे सर्वात अगोदर मी काय लिहिणार? लेट द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस बी. तो पॉइंट काय कन्सिडर करणार मी आता इथे? त्या पॉइंटचं नाव देतो पी. मनाने तुम्ही काही पण नाव देऊ शकता, ABCD झेड पर्यंत. ए आणि बी ऑलरेडी दिलेले आहेत म्हणून दुसरा कोणता घ्यायचा? AB सोडून. तर मी इथे पी घेतलाय. आता याच्यामधले जे कोऑर्डिनेट्स असतात तर ते कोऑर्डिनेट्स एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कसे मार्क करतात. सगळ्यात अगोदर कन्सिडर करताना कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिसचाच करा. एक्स ऍक्सिस वर सांगितलंय म्हणून एक्सचाच घ्यायचा. तर इथे मी काय घेणार? ABCDतलं कोणतंही अक्षर घेऊ शकता. मी इथे ए घेतो. ठीक आहे. ए हा आपला पहिला कोऑर्डिनेट आणि दुसरा कोऑर्डिनेट जो आहे वाय ऍक्सिस वरचा तर तो घ्यायचा ऑलवेज 0. तो 0 का घ्यायचा? कारण आपल्याला एक्स ऍक्सिस वरचे काढायचे. एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट म्हटल्यावर फक्त एक्सचाच कन्सिडर करा, वायचा नेहमी 0 घ्यायचा. तेच जर का आपल्याला इथे म्हटलं असतं फाइंड द पॉइंट ऑन वाय ऍक्सिस तर मग इथे इथे 0 असला असता आणि 0च्या जागेवर ए असला असता. आलं लक्षात? तर असं करायचं. त्याच्यानंतर बघा आता आपण जे डिस्टन्स काढतो सेम बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण हे काढू शकतो. सो सर्वात अगोदर आपण डिस्टन्स घेणार पी आणि ए च. बघा पी आणि ए. पी ए का काढतोय आपण? कारण आपल्याला सांगितलंय ए आणि बी पासून हा पॉइंट जो आहे सारख्या अंतरावर आहे. म्हणजे ए पासूनही सारख्याच अंतरावर आहे आणि बी पासूनही जेवढा ए पर्यंत आहे तेवढाच आहे. म्हणून पी ए आणि पी बी या दोघांचं डिस्टन्स काढायचं. तर पी ए चं डिस्टन्स किती आहे बघा. त्याच्यासाठी फॉर्म्युला लावणार आपण डिस्टन्स फॉर्म्युला x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 minus y2 bracket square. So simply here we have the distance formula. Then we will put here the values of x1 and y1 then x2 y2. So x1 ची जी व्हॅल्यू आहे तर इथे पी ए चा आहे म्हणून पहिले व्हॅल्यू कन्सिडर करणार x1 म्हणजे a मायनस x2 ची जी व्हॅल्यू आहे -3 सो -3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y1 ची जी व्हॅल्यू आहे 0 आहे मायनस y2 ची व्हॅल्यू आहे 4 सो 0 मायनस 4 चा स्क्वेअर. सो सिंपली आता इथे बघा ए मायनस मायनस विल बिकम प्लस सो ए प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे अशाला असंच ठेवायचं कारण ए काय एखादी व्हॅल्यू नाही आहे स्पेसिफिक म्हणून त्याचा स्क्वेअर निघत नाही म्हणून A+3 ब्रॅकेट स्क्वेअर असाच राहू द्या. आता 0 मायनस 4 म्हणजे -4 तर -4 चा स्क्वेअर इथे घेऊन घ्यायचा -4 चा स्क्वेअर. सो सिंपली आपण असं लिहू शकतो अंडर रूट मध्ये A+3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर येतो 16. सो बस एवढं लिहून ठेवा इथे आणि पी ए ही झाली पी ए ची व्हॅल्यू. याला असं सोडून द्या कारण समोर सोडवता येत नाही म्हणून असं राहू द्यायचं. त्याच्यानंतर आता पीबी चं डिस्टन्स काढू. बघा पीबी साठी जी व्हॅल्यू आहे पीबी इक्वल्स टू डिस्टन्स फॉर्म्युला लावा x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा जर फॉर्म्युला इथे लावला तर याच्यामध्ये काय व्हॅल्यू येईल x1 ची पी आणि बी मध्ये बघायचं. आता x1 आहे आपला a मायनस 1 स्क्वेअर प्लस y1 आहे 0 मायनस 4 चा स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण हे काढू शकतो. तर इथे बघा a-1 हे अशाला असंच ठेवा a-1 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस विल बिकम प्लस आणि 4 चा स्क्वेअर येतो इथे 4 चा स्क्वेअर लिहून घेऊ. वाटलं तर एक स्टेप शिल्लक करू आपण इथे a-1 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर येतो 16. तर अशा प्रकारे ही झाली आपली पीबी ची व्हॅल्यू. आता बघा पी ए आणि पीबी ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. आता काय करायचं हे दोन्ही इक्विडिस्टन्स वर आहेत पी पॉइंट पासून. ए आणि बी हे इक्विडिस्टन्स वर आहेत म्हणून आपण इथे लिहून घेऊ पी ए इक्वल्स टू पीबी. आता हे दोन्ही जर इक्वल आहेत तर साहजिक गोष्ट आहे त्यांचे स्क्वेअर्स पण इक्वल असणार. तर असं घ्यायलाही काही हरकत नाही. आता आपण ह्या स्क्वेअर का घेतोय कारण हे स्क्वेअर रूटचं साइन निघून गेलं पाहिजे म्हणून. सो सिंपली इथे लिहिणार आता मी पी ए चा स्क्वेअर जर केला तर इथं पी ए ची व्हॅल्यू काय आहे अंडर रूट A+3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16 इक्वल टू याचा स्क्वेअर आहे.
याचा स्क्वेअर, कारण पी एचा स्क्वेअर होता, ही फक्त पी एची व्हॅल्यू होती. आता पी बीचा अंडर रूट मध्ये ए -1 स्क्वेअर प्लस 16, आता याचा स्क्वेअर, म्हणजेच आता इथे काय होईल, स्क्वेअर केल्यानंतर हे रूटचं साईन निघून जाईल. a+3 स्क्वेअर प्लस 16 जशाल तसा. इथे पण a-1 चा स्क्वेअर प्लस 16 जशा, फक्त स्क्वेअर रूटचा साईन आणि हे स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात, निघून जाते. तर आता इथे काय होते बघा, +16 आणि हे +16 दोन्ही कॅन्सल, कारण हे वेगवेगळ्या साईडला इकडे गेला की हा मायनस होतो, कॅन्सल होते. आता a+3 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, a² प्लस 2ab असते, म्हणजे 2 3 जा 6a, ठीक आहे, 6a प्लस 3 चा स्क्वेअर, आता 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 इक्वल टू, इथे सुद्धा a-b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा, a² मायनस 2a मायनस मायनस विल बिकम प्लस, आणि इथे येणार -1 चा स्क्वेअर, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1च होतो, +1. तर अशा प्रकारे येते. आता बघा इथे a² पुन्हा कॅन्सल, आणि 6a प्लस 2a इथे येते 6a, च्या टर्म दोन्ही एक साईडला आणा आणि हे 9 इकडे पाठवून द्या, म्हणजे आपण इथे डायरेक्ट करू शकतो असं 1 - 9. सो सिम्पली 6 + 2a 8a इक्वल्स टू 1 - 9 -8. सो a इक्वल्स टू -8/8. सो a इक्वल्स टू काय येणार व्हॅल्यू, -1. तर अशा प्रकारे a ची व्हॅल्यू आली -1. तर बघा p कोऑर्डिनेट जो झालेला आहे आपला -1, 0. तर अशा प्रकारे a च्या जागेवर आपण काय ठेवला, -1 ठेवला, आणि ही आपल्याला कोऑर्डिनेट भेटून गेलेले. तर हा पॉइंट जो असणार आहे a आणि b पासून इक्वी डिस्टन्सवर असणार आहे, सारख्या अंतरावर. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात, आणि असे प्रॉब्लेम जर आले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन.